गेल्या 2 महिन्यांपासून धडक कारवायांमुळे सर्वात चर्चेत आलेले एफडीएचे तुकाराम मुंढेंच्या प्रत्येक निर्णयात राज्यात त्याचं स्वागत झालं। मात्र त्यांचा एक निर्णय वादात सापडू शकतो। गेल्या आठवड्यात खुल्या खाद्यतेल विक्रीवर तुकाराम मुंढेंनी बंदी घातली आणि त्यावर राज्यव्यापी खाद्यतेल व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवलाय। व्यापारी संघटना कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत। काल नाशिकमध्ये अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघानं पत्रकार परिषद घेत निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे। इतकंच नाही तर खुलं तेल विक्रीवरच्या बंदी विरोधात आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिलाय। निर्णय बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे। देशभरात खुल्ला तेल छुट्टा तेलची विक्री सुरू आहे। फक्त महाराष्ट्राने असा कायदा आणून चालणार नाहीये। दुसरी गोष्ट, खुल्ला तेल हा वर्षानुवर्ष आपल्या देशात विक्री होतोय आणि कोणालाही कुठेही या खुल्ला तेलची विक्रीने कुठला त्रास झालेला असा आमच्या निदर्शनात आला नाही आणि कुठे सरकारच्या रेकॉर्डवर पण नाहीये। मग हा कसा बंद करायचा हे आम्हाला काय कळलं नाहीये। म्हणून आज आम्ही ही बैठक घेतलेली आहे आणि बैठक घेऊन आज आमचा निर्णय असा आहे की एक तर हा जो कायदा आहे ते केंद्राचा आहे आणि महाराष्ट्र शासनाने हे जे ऑर्डर लावला आहे तो आमच्या दृष्टीने तो चुकीचा आहे। म्हणून आम्ही न्यायालयात जाणार आणि आवश्यकता पडली तर केंद्रापासून हा कायदा बदली करून आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो। एफडीएनं राज्यामध्ये सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णतः बंदी घातली आहे आणि या मुद्द्यावरती मंत्री बावनकुळे आणि विजय वडेट्टीवारांनी भाष्य केलंय। याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेऊ असं बावनकुळे म्हणाले। बावनकुळे साहेब, आपण आदरणीय मंत्री महोदय, आदरणीय आपले नेते म्हणून हा खुल्या तेलाचा प्रश्न आहे, सुट्या तेलाचा प्रश्न। कारण कोणी जर गरीब माणसाला 100 ग्रॅम घ्यायचं असेल, तिच्या खिशामध्ये 30 रुपये असतील तर ते 100 ग्रॅम तेल खुलं घेऊन येईल। 100 ग्रॅमचं पाकिट येत नाही, अर्धा किलोचं पाकिट येत नाही, पाव किलोचं कदाचित येईल। पण गरीब माणसाला कुठून तेल घ्यायचं असेल तर तो खुलंच तेल घेईल, सुटा तेल घेईल। आणि म्हणून हा प्रश्न आपल्या बेसवर, प्रायोरिटीवर हा प्रश्न सोडवून समाजाला न्याय देण्याची भूमिका आपण घ्यावी अशी मी आपल्याकडनं आपल्याला विनंती करतोय। सुटे तेल जे आहे, खुलं तेल जे विकणं बंद केलेलं आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर 50,000 60,000 परिवारांचा जो रोजचा व्यवसाय तो थांबलेला आहे, त्याबद्दलचा एक प्रश्न आहे। सोबतच त्या ठिकाणी लिंगायत समाजाच्या ज्या स्मशानभूमी आहे त्यांच्या जागेचा प्रश्न आहे। असे 18 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत। निश्चितपणे मी त्यांना आश्वासन दिलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आम्ही सर्व मिळून हे प्रश्न निकाली काढू। मला विश्वास आहे की हे सर्व प्रश्न निकाली निघण्यालायक आहे, ते निघतील।